नमस्कार, महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर हे बघा, ही आमच्या शेजाऱ्यांची केळीची बाग। इथे आम्ही मागे एकदा व्हिडिओ काढला होता आणि तो खूप व्हायरल झाला होता, कारण आमच्या अनुष्काने क्षितिजला याच केळीच्या बागेमध्ये भीती दाखवलेली आणि तो खूप जास्त व्हायरल झाला होता। आता मध्ये युद्धामुळं केळीचं ट्रान्सपोर्टिंग बंद होतं, त्याच्यामुळे याची खूप नुकसान झाली आहे। इथे बघा खाली भरपूर केळी पडली आहे आणि मध्ये वारा पण जास्त होता, त्याच्यामुळे बरीचशी केळीची झाडं अशी वाकली आहेत। आणि हे बघा इथं आहे केळफूल। तर या केळफुलाची मस्त छान अशी भाजी बनवली जाते। पलीकड पण आहे। आता बघू आपण, त्यांचं कोणी दिसलं बागेचा मालक तर आपण परमिशन काढून आतमध्ये बागेमध्ये जाऊ। आत्ताच मगाशी थोडासा पाऊस येऊन गेला, त्याच्यामुळे झाडं एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसत आहेत। चला तुम्हाला मी छोटी छोटी केळी दाखवते। हे बघा, ही छोटी छोटी केळी, आणि हे बघा इथं खाली एकदम छोटी छोटी केळी आहे। आता ही केळी पावसामुळे खराब व्हायला लागली आणि याला मुंग्या पण लागल्यात। आणि हे बघा केळफूल। आता या केळफुलाची भाजी बनवली जाते। पुढच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच याची भाजी बनवून दाखवेल। आणि हा बघा क्षितिज जिथे ही छोटी छोटी केळं तोडतोय। तोडायचं नाही बाळते, नको, कच्ची आहे ती, नाही खायचं, ते कच्चे। बघू आपण आता पलीकडच्या साईडने जाऊन बघू, बाहेरून एखादं केळफूल दिसलं तर मी ते तोडून आणते आणि तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते। आपण बघू त्याच्या आतमध्ये काय काय असतं, कारण मी कधीच पाहिलेलं नाहीये। बघायला तर मी केळीचं फूल आली होती, पण इकडं पाहते तर काय एवढे सारे सीताफळ येते झाडाला, आणि त्याला डोळे पण पडायला लागले, तुम्ही बघू शकता। पुढच्या 5-6 दिवसात हे सीताफळ तोडायला येतील। इकडे एक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्ही तेव्हा खूप छोटी छोटी सीताफळ होती याला, आणि आता पूर्ण झाडाला सीताफळ आले। आणि सीताफळ तर दिवाळीत पिकतात, म्हणजे दिवाळीमध्ये सीताफळ खायला येतात, म्हणजे महालक्ष्मीच्या नंतर सीताफळं पिकायला जवळपास सुरुवात होती। पण आमच्याकडे बघा ना, जुलै महिन्यातच सीताफळीला एवढी सीताफळं लागलीत, आणि हे म्हणजे जुलैच्या एंडिंगच्या अगोदरच हे मला वाटतं जवळपास सगळीच पिकतील, कारण या झाडाला बहुतेक 2 वेळा फळं येत असतील असं मला वाटतंय, कारण एवढ्या लवकर सीताफळ येत नाहीत। तर चला आपण पलीकडे जाऊन बघूया बाकीच्या झाडांना केळफुलं आहेत का, कारण एकदा केळी तुटून गेली आहे, भेटलंच फूल तर आपण ते घेऊ। हे बघा ना, एवढी सुंदर केळीची बाग आहे, एवढं मस्त आभाळ आलेलं, वातावरण पण एकदम छान झालंय। आणि मला केळफुलाची रेसिपी मी एका ताईंच्या चॅनलवर पाहिली होती आणि मला तीच बनवायची आहे, आणि म्हटलं चला आता शेजाऱ्यांकडे आपल्या केळीची बाग आहे तर आपण पण एकदा ती भाजी करून बघूया। तर हे बघू शकता इथं छोटी छोटी केळं लागलेली आहेत, पण हे पूर्ण खराब झालीत, आणि म्हणून मग म्हटलं हे फूल तोडून घ्यावं आपण। बघू आता इथे केळीचे कोणी मालक तर दिसत नाही आहेत, पण मी तरी तोडून घेते। तर हे बघा, हे असं आहे केळफूल, आणि हे बघा एवढी भरपूर साली याला केळी लागलीत, पण ती केळीचं फांदीवरूनच तुटल्यासारखी वाटते मला, त्याच्यामुळे ही खालची जी नवीन छोटी छोटी केळी आलीत ती खराब व्हायला लागलीत। आणि हे बघा, हे असं केळीचं फूल आहे। चला आपण तर याला आता घरी जाऊन मी ओपन करणार आणि आहे तुमच्यासोबत मस्त छानाची रेसिपी शेअर करणार आहे। मी लहान असताना आमच्याकडे पण अशीच केळीची बाग होती, मला आठवते, पण आता आमच्याकडे सध्या तिकडे एक पण केळीचं झाड नाही आहे। आणि क्षितिजला तर केळी खूप आवडते, आणि केळीचे चिप्स पण आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतात। तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा। हे बघा, हे मी आता केळीच्या बागेतून केळफूल घेऊन आले। ही आमच्या शेजाऱ्यांची केळीची बाग आहे, तुम्ही पाठीमागे बघताय तीच बाग। आणि हे बघा, म्हणजे याचं एक एक पानं सगळं म्हणजे केळफूल आहे, आणि या केळ्याच्या फुलाची एक एक पाकळी अशी उघडून म्हणजे मोठी मोठी होत जाते आणि ती गळून पडते, म्हणजे जसं जसं केळ मोठं होईल
तसं पाकळी ही गळून जाते. हे बघू शकता तुम्ही आतमध्ये. इथे एक नवीन केळीचा घड तयार झाला आहे. आपण बघूया याच्यामध्ये किती केळी. क्षितिज बाळा बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जवळपास याच्यामध्ये 1 डझन केळी आहे याला तयार व्हायला लागली होती याच्यामध्ये छोटी छोटी. पण यावर्षी उन्हाळा जास्त दिवस होता त्याच्यामुळे ही केळी खराब व्हायला लागली. ही बघू शकता तुम्ही. मला वाटतं हा लास्टचा गड असेल केळीचा त्याच्यामधला. आपण काढून घेऊ आणि आपण एक केळफूल खोलून बघूया. हा बघा, आपण जसं जसं याच्यावर एक एक पान ओपन करत राहू तसं तसं याच्यामध्ये आणखीन एक एक गड निघतोय. त्याला आणतो 5 6 7 8 हां, याला पण जवळपास 16 केळी लागली. म्हणजे 16 केळींचा गड म्हणता येईल आपल्याला. म्हणून बघू, आपण काढून घेऊ. आपण बघूया आणखी पुढे किती किती गडले त्या आतमध्ये. तिसरं पान खोलून पाहते मी. हे बघा, आता प्रत्येक पान खोलत जाईल त्याच्यामध्येच निघते. याच्या अगोदर हे मी कधीच पाहिलं नव्हतं. हे बघा, खाली 2 गड काढले आपण केळीचे आणि आणखीन एक निघलाय. आता मी याला तोडत नाही, मी डायरेक्ट पुढचं पान ओपन करते. हे बघा, पुढचं पान ओपन केलं तर याच्यामध्ये पण आणखीन छोटी छोटी केळी लागली आहे. आपण हे असंच ठेवू खाली. नेक्स्ट पान ओपन करू याचं. हे बघा, याच्यामध्ये पण आणखीन एक आहे केळीचं घड. आता याच्यात भाजी करायला काही आतमध्ये उरतंय की नाही माहीत नाही, कारण ह्या फुलाचं एक एक पान उघडत पाकळी उघडत राहिलं की एक एक नवीन नवीन गड येते समोर. हो, हे बघा, इकडे पण आणखीन एक गड आलाय. हे खायचं नाही, ते त्याला घेतात. कसं लागते. हो, बनाना. हे बघा, इकडं आणखीन याच्यामध्ये आले. मला वाटतं याचीच भाजी बनवत असतील हे खोलून. कारण एवढे सारे ह्या फुलाचे लेअर ओपन केले तरी पण याच्यामध्ये केळीचीच गड निघतात छोटे छोटे. हां, क्षितिजले खाल्ले. क्षितिज मला होते आंबट लागते. कोणी कोणी असं केळीचं फूल उघडून पाहिले ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घरी कोणाकडे जर केळीची बाग असेल किंवा केळीचं एखादं झाड असेल आणि त्याला फूल असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. हे बघा, याच्यामध्ये आणखीन आहे. आता आपण हे जसं जसं आतमध्ये ओपन करत जाऊ तसं जसं या फुलाचा कलर बदलत गेला. हे बघा, इकडे आणखीन आहे. कलर खूप चेंज होत चालला याचा. हे बघा, बहुतेक याचीच भाजी बनवत असावी. आपण हे व्यवस्थित ठेवून नंतर धुवून घेता येईल. प्रत्येक ह्याच्यामध्ये पाकळीमध्ये तेच येते. हे बघा, याच्यामध्ये पण आहे. पूर्ण फूल उघडून होत आले तरी पण तेच केळीचे घड निघतात छोटे छोटे. हे बघा, इकडे पण आहे. हे बघा, इथे पण आहे आणखी. हे बघा ना, कसली सुंदर फुलं उमलली आहेत जास्वंदीला. आता मी तिकडनं येताना भरपूर साऱ्या कटिंग्स आणल्या होत्या फ्लावर्सच्या. आता बघू इथं ताईंच्या घरून मी इथं जास्वंदाचे फांदी घेऊन जाणार आहे आणि ही पण लावणार आहे. तुम्हाला फूल दाखवते. हे बघा, किती सुंदर फूल आहे. झाडाला पाला कमी आणि फुलं जास्त दिसायला लागले.